नमस्कार मित्रांनो. नवरी मिळे हिटलरला मालिकेत आपण पाहतो की आज आजी आणि लीला कॅलेंडर पाहत असतात. लीला विचारते, आजी दुर्गाची डिलिव्हरी डिसेंबरपर्यंत होईल ना? आजी म्हणतात, हो, त्या वेळेपर्यंत नक्कीच होईल. लीला म्हणते, आपल्याला खूप तयारी करावी लागेल. आजी म्हणतात, चोरोटी, डोहाळे जेवण सगळं नीट प्लॅन करावं लागेल. लीला विचारते, आजी चोरोटी म्हणजे काय? आजी समजावून सांगतात, जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हा सुरुवातीचे काही महिने कोणाला काही सांगितलं जात नाही, पण त्या काळात गुपचूप ओटी भरायची असते. यातच त्याला चोर ओटी म्हणतात. तर त्यानंतर ती गरोदर असल्याची बातमी सर्वांना सांगितली जाते. लीला पुढे विचारते, आणि डोहाळे जेवण? आजी उत्तर देतात, ते 7व्या महिन्यात होतं. लीला उत्साहाने म्हणते, आपण धूमधडाक्यात डोहाळे जेवण करूया. मी आधीच कॅलेंडरवरती मार्क करून ठेवलंय. तर आजी हसतात आणि म्हणतात, तू खूप पुढे विचार करतेस. आधी गुढीपाडव्याची तयारी कर आणि त्यानंतर तू आणि अभिराम मंदिरात चला, मला नवस फेडायचा आहे. यावेळी लीलाचा फोन वाजतो. तिला एजंटचा मेसेज आलेला असतो. ती आजींना सांगते की दुर्गाच्या रूमसाठी सजावटीचं सामान आलेलं आहे, त्यामुळे आधी ते काम करावं का? आजी होकार देतात आणि लीलासह इतर सदस्य दुर्गाच्या खोलीतील सजावट करतात. दुसरीकडे सरू आणि लक्ष्मी सफाई करत असतात आणि सरू उत्साहाने म्हणते, आता आपल्या घरात एक छोटंसं बाळ येणार आहे. तुला काय वाटतं? वहिनींना मुलगा होईल की मुलगी? लक्ष्मी उत्तर देते, मला वाटतं दुर्गाला मुलगी व्हायला हवी. सरू हसून म्हणते की माझ्यासारखी क्यूट आणि तुझ्यासारखी स्मार्ट. ती रॅप गाण्यावरती प्रयत्न करते, पण लक्ष्मी कान झाकून घेते. लक्ष्मी मनात विचार करते की दुर्गा वहिनींपेक्षा आधी आपल्याला बाळ व्हायला हवं होतं. ती म्हणते, बघ ना, दुर्गा वहिनींनी किती लाड होत आहे. आपल्यालाही असे लाड व्हायला पाहिजे होते. सरू म्हणते, असू दे, आता काही करू शकत नाही. मी दुर्गासाठी खूप आनंदी आहे. पण लक्ष्मी मात्र काहीशी नाराज असते. दरम्यान लीला आणि रेव दुर्गाच्या खोलीतील छान सजावट करतात. त्यांनी बलून्स, बाळाचे फोटो लावलेले असतात. रेव म्हणते, ताई, दुर्गा वहिनींना खूप आनंद होईल. लीला म्हणते, खरंच मला त्या दिवशी दुर्गाला दुखावल्याचं खूप वाईट वाटतं, पण आता मी तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार. त्या दोघी गप्पा मारत असतात आणि लक्ष्मी चोरून ऐकत असते. लीला म्हणते, प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस दुर्गासाठी खास बनवायचा आहे. तितक्यात दुर्गा आणि किशोर घरी येतात. आजी विचारतात, डॉक्टर काय म्हणाले? दुर्गा म्हणते की सोनोग्राफी रिपोर्ट चांगले आलेले आहे आणि आम्ही बाळ बघितलेलं आहे आणि त्याचा विकासही उत्तम आहे. लक्ष्मी विचारते, तुम्ही हार्टबीट्स ऐकले का? दुर्गा म्हणते, होकार देते. आणि किशोर सांगतो, डॉक्टरांनी सांगितलं की दुर्गाचा 4था महिना सुरू आहे. हे ऐकून आजींना धक्का बसतो. हे असं कसं शक्य आहे आणि आम्हाला काही कसं कळलं नाही? तेव्हा किशोर म्हणतो की दुर्गाला अधूनमधून त्रास होत होता, पण तिने डॉक्टरकडे जायला नकार दिला होता. आणि आजी समजावतात की दुर्गा, असं पुन्हा करायचं नाही. आता स्वतःची आणि बाळाची काळजी घेत जा. सरू म्हणते, आता आपण फक्त 5 महिन्यांनी बाळाला पाहू शकतो. आजी सांगतात, आपल्याला लगेच चोरोटी आणि डोहाळे जेवणाची तयारी करावी लागेल. लीला उत्साहाने सांगते, किशोर सर आणि दुर्गा वहिनींसाठी मी आणि रेवूने एक खास सरप्राईज ठेवलाय. दुर्गा किशोरच्या खोलीत गेल्यावरती तिला सुंदर सजावट पाहून खूप आनंद होतो. किशोर तिला मिठी मारतो आणि म्हणतो, आता आपण आईबाबा होणार. दुर्गाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तिथेच लक्ष्मी हे सगळं पाहत असते. ती काहीतरी कट रचण्याच्या विचारात असते. ती एक खास फुलं आणते आणि दुर्गाच्या खोलीत ठेवते. दुर्गा ती फूल उचलते, पण काहीही होत नाही. लक्ष्मी मनात म्हणते, कसे शक्य आहे? काहीच का झालं नाही? तितक्यातच रेव लक्ष्मीला पाहते आणि तिला विचारते, तू इथे काय करतेस? लक्ष्मी काही बोलायचं टाळते, पण रेव समजते की लक्ष्मी काहीतरी कट रचायच्या विचारात आहे. ती लक्ष्मीला सावध करते, जर ताईंना काहीही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. लक्ष्मी मात्र सगळं अनभिज्ञ असल्याचा आव आणते. इकडे किशोर आणि दुर्गा गप्पा मारत असतात. ते ठरवतात की त्यांचं बाळ चांगलं संस्कारात शिकलेलं असावं. किशोर म्हणतो, आपल्या बाळाच्या प्रत्येक इच्छेची काळजी घ्यायची आहे. तितक्याच यश आणि हॉलमध्ये बोलवतो आणि सगळेजण तोंडावर मास्क लावून पुढे
फुगे वगैरे घेऊन या गाण्यावरती डान्स करतात. परंतु संपूर्ण घर आनंदाच्या वातावरणात असतं. त्यानंतर किशोर मनात विचार करतो, लीला आणि एजेने आमच्यासाठी एवढं मोठं सरप्राईज केलं, मग मी तरी का मागे राहू? तो कुणाला तरी फोन करून विचारतो, काम झालंय ना? समोरून होकार मिळतो. किशोर मनात म्हणतो, आता असा धमाका करायचा की कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. पुढच्या भागामध्ये आपण पाहतो की आजी, एजे आणि लीला मंदिरात जातात. आजी देवासमोर नवस पूर्ण करतात आणि अचानक आजींचा पाय घसरतो आणि ताट हातातून सुटतं. त्यातला दिवा खाली पडतो आणि एका महिलेच्या पायाजवळ जाऊन थांबतो. आजी त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि एकदम हादरतात. ती दुसरी तिसरी कोणी नसून अंतरा असते. आजींना धक्का बसतो. अंतरा इथे कशी आली आणि पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी बघत राहा मालिकेचा पुढील भाग आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.